तर या ठिकाणी आपण सुंदर असा 0 ते 6 महिन्याच्या मुलीसाठी, छोट्याशा बाळासाठी छान असा फ्रॉक शिवणार आहोत. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी तुमची प्रतीक्षा आज तुमच्यासाठी एक छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर त्यामध्ये आपण 0 ते 6 महिन्याच्या बाळाचा ड्रेस किंवा म्हणजे फ्रॉक कसा कटिंग स्टिचिंग करायचं ते बघणार आहोत. या ठिकाणी पूर्ण उंची वगैरे तुम्हाला मी सगळे दाखवलेली. तर गळारुंदी 2 इंच घ्यायची, पूर्ण शोल्डर जे आहे ते 4 इंचांवरती घ्यायचं आहे. या ठिकाणी 2 इंच कट करून घ्यायचा आणि 2 इंचाचा आपला जो शोल्डरचा बेल्ट आहे तो इथे येणार आहे. हे बघा, आर्महोल 4 इंचांवरती घ्यायचा. त्यानंतर असं चौकोनी बॉक्स करून घेतला आणि 2.5 इंचांवरती पुढचा गळा आणि 1.5 इंचांवरती मागचा गळा या पद्धतीने कट करून घेतलेला आहे. छाती आपण इथे 5 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे आपण 20 छातीच्या मापाने हे सगळं कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत. तर सेम त्या पद्धतीने मी मेन फॅब्रिक जे आहे ते या ठिकाणी कट करून घेतलं. त्यानंतर खालचा घेर कट करून घेतला. पूर्ण 26 आपला आलेला आहे, म्हणजे डबल फोल्डमध्ये आहे. हेच पूर्ण 26 आहे आणि उंच जी पूर्ण उंची आहे ना ती आपली वरची 8 इंच आणि खालची 9.5 इंच येईल. तर सगळी टोटल आपली ही 17 किंवा 18 इंचचा आपला हा फ्रॉक जो आहे तो रेडी होणार आहे. 0 ते 6 मंथ. आता या ठिकाणी आपण आपल्या स्टिचिंगला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण इथे फ्रंट पार्टची जी स्टिचिंग आहे ती इथे करणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने आहे मैत्रिणींनो, काहीच वेळ लागत नाही. तुम्ही इझिली इतक्यात करून टाकाल, म्हणजे ड्रेस इतका छान आणि अट्रॅक्टिव्ह होतो ना. खूप सिंपल आणि खूप मस्त आहे. जेव्हा तुम्ही हा बनवाल तेव्हा बघा. आणि हे मटेरियल जे आहे ते गडवालचं आहे. जर तुम्हाला माझ्याकडून हे पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. याची म्हणजे लिंक नाही, ते माझ्याकडेच मिळेल, म्हणजे तुम्हाला कुठेही मिळून जाईल. पण जर तुम्हाला माझ्याकडून पाहिजे असेल तर मी तुम्हाला नक्की देईल. तुम्ही याच्या डिटेल वगैरे मी देईल, किंवा तुम्ही माझ्याशी जेव्हा कॉन्टॅक्ट कराल तेव्हा तुम्हाला सगळ्या डिटेल याच्या मिळून जातील. किंवा तुम्हाला ना हा फ्रॉक जर पाहिजे असेल ना माझ्याकडून तर तुम्हाला तो देखील मिळून जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर देईल, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सॲपवरती तुम्ही याची ऑर्डर जी आहे ती प्लेस करू शकतात. आता ह्या ठिकाणी ना आपल्याला हा स्लीवलेस पाहिजे आहे ना, तर त्यामुळे आर्महोलच्या बाजूने आणि गळ्याच्या बाजूने आपण जी शिलाई मारून घेतली त्या बाजूने मी छोटे छोटे जे आहे ते कट्स देऊन घेतले, जेणेकरून काय होईल की जेव्हा आपण हे पलटी करू ना तेव्हा ते सोपं जाईल पलटी करायला आणि कपडा कुठेही गोळा होणार नाही किंवा उडल्यासारखा वाटतो ना, तर तो वाटणार नाही. बॅक साईडला आपण छोटंसं इथे सेंटरला कट देऊन घेतला, कारण म्हणजे मी तुम्हाला दाखवते की जर समजा तुम्हाला हुक लावायची असेल तर तेवढा छोटासा कट देऊन घ्यायचा. पण जर आपल्याला चेन लावायची असेल तर मात्र पूर्ण आपल्याला कट करावं लागतं. तर मला इथे मी चेनच लावणार आहे. मी तुम्हाला चेन कशी लावायची ते देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून जाईल. आणि पूर्ण सेंटरपासून ना कट करून घेतल्यानंतर ही चेन जी आहे ती अशी उलट सुलट चेक करून घ्यायची आणि त्यानंतर ती अशी ठेवायची आपल्या मेन फॅब्रिकच्या आणि अस्तराच्या मध्ये व्यवस्थित ॲडजस्ट करायची आणि त्याला टिप मारून घ्यायची आहे. आता ती कशी बघा, मी या ठिकाणी टिप मारून घेते. आता हे डबल फूट आहे, प्रेशर फूट माझं डबलचं. सिंगलचं जर तुम्हाला दाब मिळाला तर त्याने छान पद्धतीने चेन ही बसवली जाते, किंवा चेन बसवण्याचं ही आपल्याला एक प्रेशर फूट मिळतं मार्केटमध्ये, ते देखील तुम्ही घेऊ शकतात. आणि पूर्ण गळ्याच्या बाजूला ही टिप एंड करायची आहे, खालून ते वरच्या बाजूपर्यंत. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा, गळ्याच्या आर्महोलच्या बाजूने टिप मारून घ्यायची. आपल्याला स्लीवलेस ठेवायचा आहे. आतमधून फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे सगळ्या चौकडून पूर्ण बाजूने, तर त्यासाठी आपल्याला हे सगळं करणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा कपडा जो आहे ना तो या पद्धतीने कट करून घ्यायचा. आणि बघा, आता हे आपल्याला कट दिल्यानंतर हे असं पलटी करून घ्यायचं आहे व्यवस्थित.
हे बघा आर्मोल बघा, आपलं फिनिशिंग बघा, चेनची बघा. आणि मला थोडंसं ना तिथे चकल्यासारखं वाटत होतं. तर आपलं हे जे आपण टिपासाठी यूज करतो तेच प्रेशर फूट आहे ना, त्यामुळे तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा मग चेक करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा टिप मारून घ्यायची व्यवस्थित हळूवार. म्हणजे आपलं जे आहे ते व्यवस्थित बसल्या जातं आणि कुठेही उचकल्यासारखं असं वाटत नाही. आता दुसऱ्या बाजूची देखील चेन आपल्याला या पद्धतीने बसवून घ्यायची. अशी बसवली ना तशीच सेम कपडा उलटसुलट चेक करून घ्यायचा. आता आपण सरळ टीप मारून घेणार आहोत. मग मी गळ्याच्या बाजूला वरती टीप मारणार आहे. एकदा सरळ एकदा मी चेन फिट करून घेते. व्यवस्थित पूर्ण खाली कडेला टोकापर्यंत ही टीप काढून घ्यायची. आणि मग गळ्याच्या बाजूने अशी टीप मारून घ्यायची. त्यानंतर आता आर्मोलच्या बाजूला पण त्या पद्धतीनेच टीप मारून घ्यायची, जशी आपण बॅक आर्मोलला मारली आणि फ्रंटला त्या दुसऱ्या बाजूला मारली. सेम त्या पद्धतीने टीप मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा. त्यानंतर छोटे छोटे नॉच देऊन घ्यायचे आणि आपल्याला हा कपडा फोल्ड करायचा आहे आतमध्ये, जेणेकरून बाहेरची फिनिशिंग फार छान येते. जसं की व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय, फिनिशिंग आपली किती छान अशी आणि एकदम प्रॉपर फिनिशिंग जी आहे ती आलेली आहे. माझं शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटत आहे ते मला कमेंट करून सांगा, जेणेकरून काय होतं की मला अजून छान असं म्हणजे प्रोत्साहन मिळतं की एवढा म्हणजे आपल्या लोकांनी एवढे प्रेम दिले, तुम्ही लोक एवढे प्रेम देतात माझ्यावरती. आपल्या व्हिडिओजला व्ह्यूज पण छान येत आहेत, तुमचा छान असा सपोर्ट मिळतो आहे, आपले सबस्क्रायबर पण वाढत आहे. आणि जर तुम्ही मला अजून छान कमेंट सेक्शनमध्ये जर अजून छान असा प्रतिसाद दिला, छान अशा कमेंट केल्या, तर मग अजूनच छान वाटेल. आणि खूप छान असा रिस्पॉन्स येतो आहे म्हटल्यावरती मी अजून छान छान असे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा धडपड करत असते. तर छान अशा कमेंट करा. माझी शिकवण्याची पद्धत आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. यामध्ये माझ्याकडून कुठे काही चूक झाली असेल तर ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अशा पद्धतीने आतल्या बाजूने हे शोल्डर जे आहे ना ते आपल्याला एकदम प्रॉपर फिनिशिंगसहित जॉईन करून घ्यायचं असतं, जेणेकरून काय होतं की लहान मुलं असतात, धागेदोरे निघतात आणि ते अजिबात चांगलं दिसत नाही. आणि लहान मुलांना ना गुदगुल्या होतात, वळवळ होते आणि त्यांच्या स्किनलाही रॅशेस वगैरे होऊ शकतात, कारण स्किन खूप सेन्सिटिव्ह असते लहान मुलांची. तर त्या दृष्टीने आपण शोल्डर जे आहेत ते एकदम जे रेडीमेड ड्रेसेस मिळतात त्यांचे असतात ना, सेम त्या पद्धतीने इथे फिनिशिंगसहित जोडून घ्यायचं आहे. आणि बघा फिनिशिंग आपली किती छान आलेली आहे. शोल्डरचं जी जॉईंट आपण केलेला आतल्या बाजूने आणि बाहेरच्या बाजूने बघू शकतात किती छान इथे सगळं आलेलं आहे. साईडच्या बाजूने अस्तर आणि आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते आपण आता इथे जोडून घेणार आहोत. तर आर्मोलच्या बाजूने व्यवस्थित असं खालची जी फिटिंगची लाईन आहे तिथे मी टीप मारून घेतली आणि खालची सेम कमरेच्या बाजूला देखील आपल्याला अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्रा कपडा जो असेल ना तो तुम्ही इथे कट करून घेऊ शकता. जर नाही कट केला तरी हरकत नाही आहे, कारण काय होतं की साडीचा कपडा म्हणजे बऱ्याच साड्यांचे ना दोरे निघले जातात. एक धागा निघाला की दुसरा लगेच त्याच्या पाठोपाठ निघत जातो. तर जर नाही काढलं तर उत्तमच, कारण ते आतल्या बाजूने आपलं फिनिशिंगमध्ये जाणार आहे. तुमच्या म्हणजे पुढे लक्षात येईलच की ॲक्च्युली मी काय म्हणत आहे. या ठिकाणी बघा हे आपलं मेन जे आहे आता खाली घेराचं आपण जे ड्रेसचा जो आपला संपूर्ण लूक आहे ना तर तो घेरभर आहे. तर घेर आपला जितका छान आणि व्यवस्थित असेल तितका आपला ड्रेस छान दिसतो. तर याकरता इथे आता मी आपलं घेर जोडायला सुरुवात करत आहे. तर बघू शकतात घेर मी कशा पद्धतीने मी इथे अरेंज करत आहे.
तर या पद्धतीने मी सेपरेटली जोडून घेऊया जेणेकरून फिनिशिंगमध्ये येईल. तर अशा पद्धतीने अंदाजे आपण अशा प्लेट्स ज्या आहेत त्या घेत चालायच्या. इथे बघा म्हणजे जे आपलं अंतर आहे ना लांबी त्याची जास्तच ठेवायची जेणेकरून जास्त प्लेट्स आल्या ना तर घेर खूप छान येतो आणि दिसायला देखील खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो. तर त्या पद्धतीने इथे बघा एक सेंटरला नॉच देऊन घेतला ना तर काय होतं की आपल्या सेंटरच्या म्हणजे दोन्ही बाजूला ना सारखे इथे या प्लेट्स ज्या आहेत ते येतात आणि कुठेही कमी जास्त होत नाही म्हणजे मागे पुढे बाजूला ना कमी जास्त होत नाही आणि एकदम व्यवस्थित आपल्या प्लेट्स ज्या आहेत त्या सारख्या येतात. आणि नॉच दिला ना तर नॉचपासून तिकडे जर समजा आपण 5 प्लेट केल्या तर दुसऱ्या बाजूला देखील 5च प्लेट करायच्या म्हणजे तर ते आपल्याला सोपं जातं मोजण्यासाठी पण आणि बघण्यासाठी पण आणि दिसायलाही ते चांगलं दिसतं. तर त्याकरता हे सगळं गरजेचं असतं. त्यानंतर आता आपल्याला अस्तर जे आहे ते जोडून घ्यायचं आहे. पण अस्तर माझ्याकडे जर म्हणजे आता इथून मागचे जे मी टाकलेले व्हिडिओ ना तर ते अस्तराला मी खालच्या बाजूने असं गोट नाही देऊन घेतलेला. तर म्हटलं या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवावं की जर प्रत्येक वेळेस आपल्याला अस्तर असंच मिळेल किंवा आपण त्याच पद्धतीने कट करू असं कशावरून आपण आडमध्ये जर अस्तर कट केलं तर खालच्या बाजूची अस्तराची फिनिशिंग ही कशी आली पाहिजे ते देखील तुम्हाला कळलं पाहिजे. तर त्या दृष्टीने मी ते कट केलं आणि बघा खालच्या बाजूला मी कशा पद्धतीने गोट देऊन घेतला आणि ते प्लेट्स कशा मी पाडून घेत आहे. व्हिडिओ व्यवस्थित बघा, सावकाश बघा, शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते इझिली लक्षात येतील. इथे सेम म्हणजे जसं आपण साडीच्या याला प्लेट्स पाडून घेतल्या ना तर सेम त्या पद्धतीने इथे या प्लेट्स ज्या आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत. आणि बघा किती छान इथं हे दिसत आहे बघा आतल्या बाजू म्हणजे बाहेरच्या बाजूने बघा आणि आतल्या बाजूने पण तुम्ही जसं बघितलंच की किती भारी आपलं दोन्ही बाजूने आतून बाहेरून फिनिशिंग आलेली आहे. अशी लांबी रुंदी चेक करून घ्यायची. आणि तर मला वाटतं की माझं थोडंसं मोठं झालेलं आहे एक बाजू तर त्या बाजूने मी थोडीशी आतल्या बाजूने एक टिप मारून घेते म्हणजे दोन्ही जे आहेत ना ते सारखं होऊन जाईल. हे बघा अशा पद्धतीने हे चेक करून घ्यायचं दोन्ही बाजूने. आता मी दुसऱ्या बाजूने देखील मी हे जोडून घेतलेलं आहे. तुम्हाला एक जोडून दाखवलं कारण वेळ खूप जातो, व्हिडिओ फार मोठा होतो त्यामुळे मी दुसऱ्या बाजूचं देखील ते जोडून घेतलं. आणि असं व्यवस्थित दोन्ही बाजूने चेक करून घ्यायचं सगळं आपलं व्यवस्थित आलेलं आहे की नाही आणि मग त्या पद्धतीने इथे हे करायचं असतं. आता आपलं दोन्ही साईडने आपल्याला मागच्या आणि पुढच्या बाजूला आपलं ड्रेसला म्हणजे जवळपास रेडीच होत आलेला आहे. घेर वगैरे जोडून झालेला आहे, प्लेट्स सगळे पाडून झालेले आहेत. आता इथे नॉट जोडण्याची बारी येते तर नॉट अशा पद्धतीने जोडायची. आता एकदा बाहेरच्या बाजूने टिप मारून घ्यायची आणि मग आपल्याला हे आतमध्ये फोल्ड करायचं असतं जेणेकरून फिनिशिंग फार छान येते आतल्या बाजूने सुद्धा आणि कुठेही धागेदोरे हे निघत नाही. आता जर तुमच्याकडे ओव्हरलॉकचं मशीन असेल तर तुम्ही त्या पद्धतीने ते करू शकतात. ओके, तर आपल्याकडे काही मशीन नाही त्यामुळे मी अशा पद्धतीने करते आणि उगाच ते ओव्हरलॉक करत बसायचं आणि आतमधून ते व्हाईट वगैरे दिसतं. तर त्यापेक्षा ठीक आहे अशा पद्धतीने देखील केलं तर खूप छान होतं आणि म्हणजे सेपरेटली दुसऱ्या मशीनवर बसण्याची गरज नाही पडत. तर ओव्हरलॉक करायचं म्हटल्यावरती कसं की अर्धं काम इकडे अर्धं काम तिकडे, त्यापेक्षा जर अशा पद्धतीने केलं ना तर दोन्हीही म्हणजे आपलं एकाच मशीनवर बसून आपला पूर्ण ड्रेस जो आहे तो रेडी होतो आणि वेळ पण शेवटी तितकाच लागतो आणि कामात काम सोबत होऊन जातं, जास्त वेळ नाही लागत. दुसऱ्या बाजूने देखील आता आपण ही नॉट जी आहे ना ती दुसऱ्या बाजूने देखील अशी म्हणजे ठेवून घ्यायची कमरेवरती आणि टिप मारून घ्यायची. एक्स्ट्रा कपडा जो आहे ना तो कट करून घ्यायचा. हे बघा नॉट बांधून घेते जेणेकरून आतल्या बाजूने ना ती नॉट मध्ये येणार नाही आपल्याला फिटिंग करायच्या वेळेस. तुम्ही देखील असंच करायचं. आतल्या बाजूने नॉट ही फिटिंग करून म्हणजे असं बांधून घ्यायची आणि मग ते आतल्या बाजूने फोल्ड करून मग फिटिंगची जी आहे ती शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित मापं मोजून घ्यायची आणि मग त्या पद्धतीने करून घ्यायचं असतं.
तुम्हालाही हा जर ड्रेस जो आहे ना तो गडवालच्या साडीचा आहे, जर तुम्हालाही पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करा. मी तुम्हाला नक्की हा ड्रेस मिळून जाईल. याची लिंक तर नाही आहे, पण जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर कमेंट सेक्शनमध्ये मला तसं सांगा. आपल्याकडे कोणते तुम्हाला जर म्हणजे 5 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी आपण प्रोव्हाइड करतो, तर तिथपर्यंत तुम्हाला तो मिळून जाईल आणि खूप छान दिसतो घातल्यावर. मला तर सगळ्यात जास्त याच्याच ऑर्डर्स असतात. बापरे, म्हणजे पूर्ण शेड्यूल इतकं पॅक आहे की कंटिन्यू ऑर्डर्स चालू असतात रेड कलरच्या, हा म्हणजे मरून कलरच्या ड्रेसच्या. तर तुम्हालाही जर पाहिजे असेल तर तुम्ही आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्ही हा ड्रेस घरबसल्या मागवून घेऊ शकता तुमच्या मुलीसाठी. दुसऱ्या बाजूने देखील मी अशी फिटिंगची शिलाई जी आहे ना ती देऊन घेते. आता अशा पद्धतीने मोजून बघायचे. छाती आपल्याला 20 छातीच्या मापाने हे करायचं आहे. दुसऱ्या बाजूने पण मोजून घ्यायचं थोडंसं व्यवस्थित आणि त्या पद्धतीने करून घ्यायचं. शिवायला अगदी सोपा आहे, काहीच वेळ लागत नाही, इझिली होऊन जातो, अगदी पटकन असा तयार होतो, दिसायलाही खूप छान दिसतो. आणि याची मापं देखील म्हणजे खूप इझी, 3 ते 4 मापं लागतात फक्त हा ड्रेस बनवण्यासाठी. तर तुम्हाला कधी जर मापांचा चार्ट हवा असेल ना तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे मी तो तुमच्यापर्यंत नक्की प्रोव्हाइड करेल की कोणत्या वयोगटासाठी किती मेजरमेंट घेतलं पाहिजे, उंची किती घेतली पाहिजे, छाती किती घेतली पाहिजे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तिथे मग तुम्ही मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी तिथे तुम्हाला प्रोव्हाइड करेल. आता हे बघा, या अशा पद्धतीने ना आपला ड्रेस इथे रेडीच झालेला आहे. आता इथे नॉट जे आहेत ना त्याला छोटेसे असे लटकन बनवून घेऊया, म्हणजे आपला ड्रेस इथे ओव्हरऑल रेडी होईल. ड्रेस कसा झाला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय, इथपर्यंत बघत आले तर शेवटपर्यंत नक्की बघा. इथपर्यंत बघितला त्याबद्दल त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. शेवटपर्यंत बघितला त्यांचे धन्यवाद. ज्यांनी अर्धवट सोडून दिलं त्यांचेही धन्यवाद. आणि आता जर सगळं इथपर्यंत बघितलंच आहे तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, छान छान अशा कमेंट्स करा, जेणेकरून मला कळतं की हां तुम्ही बघताय मला आणि तुम्हालाही माझे व्हिडिओ जे आहेत ते आवडत आहे, तुम्हाला माझ्याकडून काहीतरी शिकायला मिळतं आहे. तर हे देखील मला असं छान वाटतं, प्रोत्साहन मिळतं आणि अजून मी असे छान छान व्हिडिओज घेऊन येण्यासाठी मोटिवेट होते. तर ठीक आहे, चला आता इथे आपला हा ड्रेस रेडी झालेला आहे. नॉट अशा पद्धतीने झालेले आहेत आणि संपूर्ण ड्रेस इथे रेडी झालेला आहे. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच छान छान आपल्या व्हिडिओजला प्रेम देत राहा. तर चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि याची उंची वगैरे तुम्ही बघून घ्या, एकदम परफेक्ट आलेली आहे. तुम्हाला जशी पाहिजे आहे तशी. झिप लावल्याचा एक फायदा असतो की मुलगीचं डोकं कितीही मोठं झालं तरी अडकणार नाही. तर अशा पद्धतीने छान असा ड्रेस तयार झालेला आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.